एक्सक्यूज मी सर, मे आय कम इन? अरे या 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 आदित्य, या बसा. हॅलो सर. मिस्टर आदित्य, तुमचा प्रोजेक्ट खूप चांगला आहे थँक्यू सर. आणि मुख्य म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटीज पण पूर्ण झाल्या आहेत. येस सगळ्या परमिशन्स मिळाल्या आहेत आणि फंडिंगचा मार्गही मोकळा झालाय. सर, हे सगळं तुमच्या सहकार्यामुळेच झालंय, त्यामुळे थँक्यू तुम्हाला. आणि खरंच ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता वेळ न दवडता कामाला लागा. आदित्य, येस सर. आता एक चांगला दिवस पाहून तुमच्या प्रोजेक्टचं इनॉग्रेशन करा, म्हणजे काय कामाला जोरात सुरुवात होईल. काय म्हणताय? नक्की सर. मला पण खरं तर इनॉग्रेशन करायचं आहे. सर, मी तुम्हाला निमंत्रण द्यायला नक्की येईन. आम्ही नक्की येऊ. हा प्रोजेक्ट आपल्या विभागासाठी माइलस्टोन ठरणार आहे. आणि मिस्टर आदित्य, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येतो सर. ज्या दिवशी तू त्या मुलीचा हात पकडून या घरातनं बाहेर पडलास ना, त्या दिवशी तू माझा आदित्य राहिला नाही. त्या दिवसापासनं तुझा आणि आमचा काहीही संबंध राहिला नाही. तुझ्यात आणि माझ्यात आता काहीही नातं उरलेलं नाही. मी माझ्या आईशी वया पूर्ण आहे. मला खात्री आहे तू नक्की येशील या इनॉग्रेशन. मी तुझी वाट पाहिन. इझी आई. एक मिनिट, एक लक्षात ठेवा, त्या कार्यक्रमाला कुणीही जाणार नाहीये. त्याचा आणि आपला आता काही संबंध उरलेला नाहीये आणि आपल्यासाठी त्याची किंमत 0 आहे. त्यामुळे कुणीही तिथे जायचं नाहीये. सासू मस्त आग पेटली आहे. आता यावर ना हात शिकायला खूप मज्जा येणार आहे. चांगलं आहे ना. सर्व परीक्षा तुझा तर अभ्यास झालाय. नाही तसं नाही. मग सराव परीक्षा बी परवा आहे ना, तुमच्या कार्यक्रमाचा दिवस बी परवा आहे. सर, मला लई इच्छा आहे तुमच्या कार्यक्रमाला यायची. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या. तेच तर. आदित्य सर, मी एक काम करू का? म्हणजे यावेळी परीक्षा बुडवते, पुढच्या वेळेला परीक्षा देईन. काय वेडी आहेस का? काय बोलतीस पारू? परीक्षा अजिबात बुडवायची नाहीये सर. प्लीज. तुझं 12वी पास होणं हे इनॉग्रेशन पेक्षा जास्त महत्वाचं आहे. मला ना आईचं हे वागणंच पटत नाहीये. दादा केवढ्या सन्मानाने आला होता तिला आमंत्रण द्यायला. काय प्रीतम, दादा आले होते? हो, तो त्याच्या त्या प्रोजेक्टच्या भूमिपूजनाचं आमंत्रण द्यायला आला होता आईला. त्याच्या डोळ्यात दिसत होतं की तो प्रोजेक्ट त्याच्यासाठी किती महत्वाचा आहे. ते आपल्या सगळ्यांना माहितीये की दादाचं केवढं प्रेम आहे आईवर, हो की नाही? मग आईने पण जर तो आलाय आमंत्रण द्यायला तर जरा कौतुक करावं. कौतुक जाऊ दे, पण साधा आशीर्वाद देऊन ते आमंत्रण स्वीकारावं तरी ना. तेही नाही केलं तिने. मला वाटतं ना मुद्दाम करते हे सगळं ती, आणि मला खरंच कळत नाही की ती अशी का वागते. मला अजिबात पटत नाही तिचं हे वागणं. नाही, मलाही आईंचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये. आई अशा कशा वागू शकतात? आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की दादानी या प्रोजेक्टसाठी किती मेहनत घेतली, किती कष्ट घेतलेत. नाही प्रीतम, मला असं वाटतं की एक फॅमिली म्हणून आपण आदित्य दादांना चांगल्या दिवशी सपोर्ट करायला हवं, त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. मला वाटतं आपण कार्यक्रमाला जायला हवं. त्यांचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार आहे? प्रीतम, तुम्हाला काय वाटतं? जाऊया का आपण कार्यक्रमाला? ऑब्व्हियसली आपण जातोय प्रिया. माझ्या दादाचा हा कार्यक्रम मला माझ्या डोळ्यांनी बघायचा आहे, आणि त्यासाठी मला आईशी खोटं बोलावं लागलं ना तरी चालणार आहे.
मी एक काम करतो, मी ते इनॉग्रेशन थोडं पुढे ढकलतो. नाही ना, नको. असं काय बी करू नका. आदित्य सर, हे बघा, आत्ता कुठं आपल्या आयुष्यात समजा चांगलं होतंय, त्यात विनाकारण कुठलं व्यत्यय नको यायला. गुरुजींनी सुद्धा चांगला मुहूर्त काढलाय, पत्रिका सुद्धा वाटल्यात, त्यामुळं कार्यक्रम ठरलेल्या दिवशीच होणार. हो, पण मला ऍक्च्युली इनॉग्रेशनच्या वेळी तू तिथे हवी होतीस. तुम्ही नका काळजी करू, मी मन लावून अभ्यास करेन. अहिल्या, तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. खरं तर आदित्यने इथे येऊन आमंत्रण देण्याची सुद्धा काहीही गरज नाहीये. अगं, आपला मुलगा आहे तो, त्याला आशीर्वाद देण्यासाठी, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण स्वतः त्याच्या कार्यक्रमाला जाणं आवश्यक आहे. श्रीकांत, मी एकदा सांगितलं ना, या कार्यक्रमासाठी आपल्या घरातून कुणीही जाणार नाही म्हणजे जाणार नाही. आणि यावर मला पुढे चर्चा नकोय. आदित्य आणि पारूवरती विनाकारण राग आहे तुझा अहिल्या. काही चुकीचं केलं नाहीये का त्यांनी. आदित्यने त्याच्यासाठी योग्य जोडीदार निवडलाय. तुला तुझ्या आवडीची मुलगी आदित्यसाठी निवडायची होती, पण ते तुला जमलं नाही म्हणून तुझा इगो दुखावलाय, बाकी काही नाहीये. पण पारूने आपल्या घरासाठी काय काय केलंय याची जाणीव आहे ना तुला. अहिल्या, आदित्यचं सुरक्षा कवच म्हणून ज्या मुलीला आपण शोधत होतो ती दुसरी तिसरी कोणी नसून पारू आहे.